नमस्कार, अनिता सागरी कोली किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत। आज आहे आंब्याची कढी आणि वालाच्या शेंगांची वालपापडीची भाजी। असे वालपापडी सोलून घेतलेले आहे, त्यामध्ये वांग, शेंगा, बटाटा असं सगळं घालून ही भाजी आपण बनवणार आहोत। इथे तेल घातलंय, तेलामध्ये 1 चमचा जिरा, 4 छोटे कांदे छान असे परतून घ्या। बाजूला इथे आंबे उकडत ठेवलेले आहेत, म्हणजे आपण आज आंब्याची कढी आणि वालपापडीची भाजी असा हा बेत आहे। इथे लसूण 7 ते 8 पाकळ्या चिरून घातलेला आहे। कांदा चांगला लाल झाला की त्यामध्ये हळद घालून ही भाजी आपण त्यात वैरून घेऊया। अशी ही हलवायची। ही आमची गावची जुनी पद्धत आहे। मी बहिणीकडे आलेले, त्या बहिणीने बेत केलेला आहे। आता इथे वाफेवर आपण भाजी शिजवून घेऊया। हे बघा, मी नेहमी मसाला घालते, ही भाजी बहीण माझी अशा पद्धतीने बनवते। इथे आपण 3 चमचे मसाला घातलेला आहे, आगरी कोळी मसाला। चांगला भाजीमध्ये मिक्स करून घ्या। भाजी खूप छान आणि सुंदर लागते। आता आपली इथे भाजी शिजत आलेली आहे। त्यामध्ये 1 कच्चा टोमॅटो आणि अर्धा पिकलेला टोमॅटो असं आपण कापून टाकूया, आणि 1 वाटी खवलेला नारळ, किसलेला नारळ त्यामध्ये घालूया। चांगले एकजीव करून घेऊया। आपली भाजी आता शिजलेली आहे। कोथिंबीर घालून 5 मिनिटं वाफ देऊन आपली भाजी तयार आहे। इथे आता आपण आंबे शिजलेले ते गार झाल्यानंतर त्याचा असा गर काढून घेऊया। वाटणाला आपण 1 वाटी खिसलेलं खोबरं, 1 चमचा जिरा, 2 मिरची, हळद हे असं वाटून घेतलेलं आहे। आता आपण ते रस काढलेलं ना, त्यामध्ये हे वाटलेलं वाटण आणि गूळ असं घालून ते ढवळून घेऊया। इथे फोडणीसाठी राई, जिरा, कढीपत्ता आणि 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या त्या आपण त्यामध्ये घालूया। थोडंसं ओवा घातलाय, कढीपत्ता आणि हा लसूण ठेचलेला। छान अशी फोडणी तडतडली की त्यामध्ये आपण जे कैरीचं सारण बनवलेलं कढीसाठी ते आपण त्यामध्ये घालूया। छान अशी मस्त चवीनुसार मीठ। आता इथे आपलं कढी आणि भाजी तयार आहे। आता आपण ताट वाढायला घेऊया। इथे ॲक्च्युली कारळ्याची चटणी आहे, त्याची रेसिपी मी शूट करायला राहून गेली। इथे वाल शेंगा पापडीची भाजी, चपाती, मस्तपैकी आंब्याची कढी, आंबट गोड आणि गरमागरम वाफाळलेला भात। काय बेत आहे ना, छान मस्त। तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा, खूप छान आणि मस्त ही रेसिपी, आणि खूपच भारी। मी तर पोट भरून जेवले। आणि मस्तपैकी तांदळाचा पापड। या जेवायला। रेसिपी कशी वाटली? लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। बेल आयकॉनचं बटन दाबा, म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचल्या जातील। रेसिपी कशी वाटली नक्की करून बघा। धन्यवाद।